नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय टी टाइम न्यूज. खरं तर आखाती देशांमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. आजचा युद्धाचा 15वा दिवस आहे आणि या सगळ्याच्या झळा आपल्याला देखील बसतायत. भिवंडी तालुक्यामधल्या वालपाडा इथल्या वर्धमान टॉवर या ठिकाणी अनधिकृत गॅस सिलेंडरची साठवणूक करण्यात आली, ज्यावरती आता छापा टाकण्यात आलाय. ठाणे शिधा वाटप विभाग फ परिमंडळाच्या भरारी पथकानं ही कारवाई केली आहे. भारत गॅस, HP गॅस, गो गॅस हे देखील जप्त करण्यात आलेत. यामध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा समावेश आहे. हे सर्व गॅस हे चढ्या भावानं विक्री केले जात असल्याची माहिती मिळते आहे. या प्रकरणी 2 जणांना ताब्यातही घेण्यात आलंय. गॅस सिलेंडरचे 3 टेम्पो देखील जप्त करण्यात आले. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस तुटवडा मोठ्या प्रमाणात देशामध्ये भासत होता. त्यामुळे एकंदरीत काळा बाजारी देखील कुठे ना कुठे पाहिली जात होती. जवळपास हे जे गॅस सिलेंडर आहेत ते जवळ 4,000 ते 5,000 दरापर्यंत विक्री करण्यात येत होते. त्यामुळे काळा बाजारी मोठ्या प्रमाणात होत होती आणि त्या अनुषंगानेच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आता भिवंडी शहरामधील वलपाडा या ठिकाणी असलेल्या वर्धमान टॉवर जे आहे त्या ठिकाणी सीधा वाटपाच्या विभागाच्या वतीने या ठिकाणी धाड टाकण्यात आलेली आहे आणि या धाडीमध्ये 3 टेम्पो अशा पद्धतीचे 3 टेम्पो या ठिकाणी पकडण्यात आले, ज्यामध्ये 84 सिलेंडर या ठिकाणी आहे. आपण पाहू शकतो की ज्यामध्ये गो गॅस असेल, भारत गॅस असेल, तसेच या ठिकाणी गॅस 1 असेल आणि HP गॅस असतील, हे सर्व गॅस जे आहेत यामध्ये आहेत. आणि एकंदरीत ही जी कारवाई जी आहे ती पुरवठा विभागाच्या भरारी पथकाकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत या ठिकाणी अधिकारी आहेत. काय सर, काय सांगाल या ठिकाणी ही कशा पद्धतीची कारवाई आहे आणि कुठे कारवाई करण्यात आलेली आहे? ही कारवाई भिवंडीमध्ये वर्धमान जे टॉवर आहे, या वर्धमान टॉवरमध्ये सिलेंडरची अनधिकृतपणे साठवणूक आणि काळ्या बाजारामध्ये विक्री चालू होती, अशी आम्हाला खबर भेटली होती. आमचे जे भरारी पथकाचे जे प्रमुख आहेत माननीय प्रशांत काळे सर यांनी आम्हाला सांगितलं की या ठिकाणी असा प्रकार चालू आहे. त्या हिशोबाने आम्ही इथं आलो. इथं आल्यानंतर आम्हाला 3 टेम्पो दिसले की त्या टेम्पोची आम्ही चौकशी केली. त्याच्यामध्ये बरेच कंपनीचे सिलेंडर म्हणजे जसं भारत गॅस, HP आणि गो गॅस आणि गॅस 1 असे विविध कंपनीचे सिलेंडर आढळून आलेत. यामध्ये कमर्शियल आणि घरगुती दोन्ही गॅस आहेत. हां, याच्यामध्ये व्यावसायिक वापराचे 19 किलोचे, 21 किलोचे, 17 किलोचे आणि घरगुती वापराचे 14 किलोचे असे सिलेंडर आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅसची साठवणूक करणे तुटवडा असताना हो, सध्या म्हणजे यांनी शासनाने निर्देश दिलेले आहे की ही जे गॅस आहे हे जे कस्टमर आहेत त्यांना शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच विकावे, हे शासनाने धोरण ठरवलं आहे. परंतु हे लोक सध्या या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काळ्या बाजारामध्ये याची विक्री करतात. चढ्या भावाने काळ्या बाजारात जास्त दराने हे विक्री करतात. असे अजून काही म्हणजे आहेत का जे गोदाम आहेत किंवा वगैरे? नाही, त्या संदर्भात आमची आणखी भरारी पथकाची चौकशी चालू आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी आमचे सर्च चालू आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला हे आढळून येईल, अशा प्रकारचे आढळून येतील, आम्ही तिथे 100% कारवाई 100% करणार. त्याच्यामध्ये काही गुन्हा वगैरे दाखल करण्यात आलेला आहे का? कोणाला अटक वगैरे काही? हां, याच्यामध्ये या टेम्पोचा जो चालक आहे आणि जे काम करतात आणि जो मालक आहे, सध्या तो मूळ मालक आम्ही त्याला संपर्क साधला परंतु तो फरार झालेला आहे. तर यांच्यावरती आम्ही जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत यांच्यावरती गुन्हा दाखल करणार आहेत. या तिन्ही टेम्पोमध्ये किती गॅसचा साठा होता, किती सिलेंडर होते? या टेम्पोमध्ये आम्ही ज्यावेळेस मोजले त्याच्यामध्ये एकूण 84 सिलेंडर आम्हाला आढळून आलेत. ते 84 सिलेंडर आम्ही जप्त केलेत आणि ते आता आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन ते त्यांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार. अजूनही यांचे सूत्र असू शकतात का ज्या ठिकाणी असे कारवाई होऊ शकते? असू शकतात. आता हे कधीपासून करतात याची चौकशी निश्चितच होणार. आम्ही ते करणार. जर आणखी काही आढळून आल्यास आम्ही ते पण त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करणार. नक्कीच या ठिकाणी सीधा वाटपाच्या भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 3 गॅसचे टेम्पो जे आहेत ते या ठिकाणी पकडण्यात आलेले आहे. धाड टाकून या ठिकाणी हे सर्व टेम्पो आता जप्त करण्यात येणार आहे, ज्यामध्ये जवळपास 84 गॅसचे सिलेंडर होते. घरगुती गॅस असेल, तसेच या ठिकाणी कमर्शियल गॅस असेल, हे सर्व गॅस जे आहेत या ठिकाणी सध्या जप्त करण्यात आलेले आहे आणि संबंधित पोलीस ठाण्यामध्ये आता या संदर्भात गुन्हा दाखल करून जे या ट्रकचे या टेम्पोचे जे ड्रायव्हर असतील किंवा त्यांना सपोर्ट करणारे जी 2 लोक ते आहेत ते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी.